तो एचसी कोणे संघाला फलंदाज बाद. एसपी बिलोशी हा संघ जर आपण पाहिला तर सन्माननीय संदीपजी पाटील एसपी यांच्या माध्यमातून हा संघ सातत्याने आपण वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेट मध्ये खेळताना पाहता. त्यांची एक भव्य दिव्य स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या मॅच करता त्यांच्याकरता शुभेच्छा आल्या प्रीतम भुईर आणि संदीपजी पाटील एसपी यांच्याकडनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वर फलंदाजी करण्याकरता योगेश जात असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. प्रियेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि प्रियेश कडनं पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर हाताळला गेला आणि त्यावर विकेट संपादित केली आहे. फर्स्ट विकेट डाऊन इयर पहिला झटका लागलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे बॉलवर झेपावला जोपर्यंत उचललं 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. 1 न आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. टीम च्याही धावफलकाचा श्री गणेशा झालाय. 1 पहिली रन धावफलकावर जोडली गेली. चांगली गोलंदाजी करतोय प्रियेश. योग्य टप्प्यावर भेदक मारा हा रबर बॉल क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. तुम्ही खूप जास्त पेस न गोलंदाजी करण्यापेक्षा टप्प्यावर जर लक्ष केलं तर मग रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचता येतं. इथे हा बॉल उंच हवेतनं उडवून फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार षटकार. सोपानच्या बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय बॉलला. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खराब फिल्डिंग. एक सहज सोपा साधा झेल आपण म्हणू शकतो तो इथे ड्रॉप झालाय. जीवनदान दिलं गेलंय. हे जीवनदान महागडं ठरू शकतं. हे जीवनदान तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतं. हा झेल महत्वाचा होता. प्रियेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हाईट 1 एक चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ तर नंतर 9 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक दूर राहतोय त्यामुळे तिथे 2 धावा त्या पळून पूर्ण करण्याचा मनसुबा ठेवला गेला आणि आता आणखी रन्स मिळतील. हे टेनिस बॉल क्रिकेट नाही. इथे तुम्ही या पद्धतीनं एक रन नाही चेंडू हरवला तर 2च. टोटल 4. या 4च्या मदतीने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते. ते एकंदर 13 वर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एचसी कोणे संघ जाऊन पोहोचलाय तो 13 वर. हॅलो धन्यवाद अक्षय पांडव साहेब. आपला आवाज आज पूर्ण यूट्यूबवर गाजला गेला. अप्रतिम समालोचक म्हणून आपली एक गिनती आहे. पहिल्या राऊंडमध्ये आपण प्रवेश करताना पाहतोय आजच्या दिवसामधला हा जवळपास 5वा सामना जो बिलोशीच्या विरोध अर्थामध्ये असेल. एचसी कोणे हे 2 संघ वाडा तालुक्यामधून बिलॉंग करतायत. फलकाचा विचार केला. प्रियश थोडासा कुठेतरी महागडा ठरला गेला. 13 धावा ज्याच्या षटकामधून बहाल झाल्या गेल्या. 14 धावा बहाल झाल्या. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर जो गोलंदाज वापरला जातोय तो दीक्षित. त्याच्याकडनं 2 चेंडूची उद्घोषणा पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाचं षटक आतापर्यंत आपण फलकावर पाहतो आहोत. हा चेंडू क्रमांक 3. यावेळेस मात्र थोडीशी शॉर्टिश लेंथ होती. चेंडूला मात्र पाठवलाय. जाईल 6 धावांकरिता.
हे विकीजी काळे साहेब इथे उपस्थित होत आहेत, जे बिलॉंग करतायत सापणी या गावामधून. यावेळेस ओव्हर पिच होता, ज्याला मात्र हाताळलं गेलं. फाईन लेगच्या सत्रामध्ये ज्यावर धावा ज्या जरूर अर्जित झाल्या गेल्या त्या 2 धावा. जरूर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 22 या अंकावर. यावर एकेरी धाव अर्जित होईल. जरूर चांगलं षटक दीक्षितच्या मार्फत हाताळलं जाते. 6 जरूर खाली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ आपण पाहिला गेला. फलकावर धावा 10 आल्या. कारण या विकेटचं एक खासियत आहे, इथे चेंडू जर चुकीचा हाताळला त्याला पनिशमेंट 6 धावांकरता मिळेल. फेस नोमॅन्स लँड ला चेंडू ट्रॅव्हल होतोय, ज्यावर धावा जरूर 2 येणार. कारण थोडीशी आउट फील्ड थोडी खराब आहे. याच कारणामध्ये मात्र 2 धावा फलकावर अर्जित होत आहेत. फलक सर्कल जाऊन पोहोचेल 25 धावांवर. ज्या अर्थामध्ये पहिलं षटक जे हाताळलं गेलं होतं प्रियेशने, त्याच्या षटकामध्ये 14 धावा आल्या. त्यानंतर त्याच्या गोलंदाजी ट्रॅकवर बदलला. ट्रॅक दीक्षितच्या हातामध्ये होती, त्याही षटकामध्ये तब्बल 11 धावा ज्या बहाल झाल्या गेल्या. 2 षटक अखेरीस फलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या 25 डबल फिगर मध्ये. बॉलर्स नेम्स पियुष, हे रेन सेशन आहे. पियुष गोलंदाजी मार्कवर अप्रतिम वेगवान तेज तर्रार. पियुष हा चेंडूचा जर विचार केला तर 130-135 च्या केसनं चेंडू वेगवान तेज तर्रार निघून गेला. यावेळेस ओव्हरपिचची हाताळणी, याला मात्र पनिश केलं जाईल लॉंग ऑन वरनं तब्बल 6 धावांकरिता. फलकाला कलाटणी, फलक जाऊन पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचेल 31 या अंकावर. म्हणजे ज्यावेळेस तारीफ केली ना पियुषची, जशी तारीफ करायला सुरुवात केली की वेगवान ते तरार ऑप्शनच्या बाहेर पहिला चेंडू, त्यानंतर एक ओव्हरपिचची हाताळणी केली, त्याला मात्र खडे डिस्ट्रॉइड केलं गेलं लॉंगॉनच्या रिजन मध्ये, ज्यावर धावा आल्या त्या 6. हा फुल टॉस एकेरी धाव जी डिक्लेअर झोन कक्ष ठेवलं गेले त्या डिक्लेअर झोनच्या रिजन मध्ये. एकेरी धाव वेगवान तेज तर्रार. बॅटचा वरचा हिस्सा लागतो, टॉपेज लागते, चेंडू मात्र फ्लाइंग मधनं निघेल डिक्लेअर झोनच्या रिजन मध्ये. हा अप्रतिम जरूर पहिला चेंडू वाईडिश यॉर्कर मध्ये हाताळला, त्यानंतर एक ओव्हर पिच ज्यावर 6 धावा पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र वेगवान ते तर्रार टॉपेज घेऊन डिक्लेअर झोनच्या रिजन मध्ये. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा चेंडू, काय एक्झिक्यूट केलं चेंडूला, परफेक्ट एक्झिक्यूट. यॉर्कर लेनचा चेंडू क्रमांक 5वा. हा चेंडू गुडनाथ एक तमाशा देख, चेंडू मात्र वेगवान तेज तर्रार हाताळला होता. बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आला नाहीये, चेंडू मात्र एकेरी धावे करता ट्रॅव्हल होतोय धावफलकावर. धावफलक बदलतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 33. धावा त्यापर्यंत आपण फलकावर पाहतोय. चेंडू क्रमांक अंतिम. हा चेंडू वेगवान तेज तर्रार, बॅकफूटवर जाणं भाग पडलं. चेंडू मध्ये इतकी गती होती की बॅट्समनने पाहिलं चेंडू मध्ये खूप वेगवान तेज तर्रार चेंडू आहे, मला बॅकफूटवर जाऊन याला ड्राईव्ह करणं तिथपर्यंत खूप उशीर झाला आणि चेंडूची सांगता होते. षटक सुद्धा संपतंय. षटकाची समाप्ती अखेरीस फलकावर धावफलकांचा वेग जो स्थिर आहे तो 33 धावांवर. आणि अंतिम षटक जे हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर कोणाला आणलं जाईल. गोलंदाजी मार्ग पर सचिन.
राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू वेगवान तेच तर्रार. सो मात्र लेग लॉंग फ्लाइंग ज्याला म्हटलं जात आहे त्या कक्षेमध्ये ट्रॅव्हल होतोय, ज्यावर एकेरी धाव अर्जित होते. फलक पुढे सरकते. 4 षटकांचा जर विचार केला तर 50 धावा या यायला हव्या, कारण बिलोशी संघ एक नामांकित संघ आहे. फलकाचा विचार केला तर फलक 34 या अंकावर एक विकेटचं पतन जरूर झालंय. धीरज ची विकेट जरूर पडली होती. तिथनं मात्र डावाला सावरण्याकरता जे योगदान केलंय सोपान आणि योगेश, ही जोडी सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आतापर्यंत फलकावर धावांचा वेग जरूर वाढवला गेलाय. 35 या अंकावर फलक आहे. इथनं मात्र मोठे स्लॉग फटके यायला हवे, कारण एक बिलोशी नामांकित संख्या आहे. चेंडू क्रमांक 3 हा फुलटॉस ज्यावर प्रहार. चेंडू मात्र बीमरची उद्घोषणा होती आहे. 9+2 धावा या बोनसच्या 3 धावा कुठेतरी टर्निंग पॉइंट जरूर साबित होतील. फलकावर धावांचा वेग पाहता 38 धावा. फ्रेडची उद्घोषणा जरूर असेल. हा ओव्हरपिच यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार. अप्रतिम क्षेत्ररक्षण जिथे पाहायला मिळालं. पहिलीच मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जरूर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं. गेलं 2 धावा कन्सिड होत होत्या. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचेल तब्बल 40 या अंकावर जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडू 40 धावा. धावफलकावर धावा 40. अरे भावा, धावफलकावर 40 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8. ना आता किती आल्या? 7 आणि 13 20, 20 ना 12, 20 आणि 12 32 आणि 8 40 धावा बरोबर आहेत. इथे कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, त्याला इन्स्विंग असं म्हटलं जातं. यावेळेस निर्धावची उद्घोषणा पाहायला मिळते. राहुल थोडासा पुढचा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, ज्यावर धावा. यावेळेस मात्र रनआउटची विकेट फेकून दिली जाते. एकेरी धाव जरूर फलकावर लावली जाईल. फलक सरकते, जाऊन पोहोचते, 1 ने पुढे सरकत आहे. 41 हे अंकावर. बंद 32 धावांची योगदान आपल्या संघाकरता स्वतःच. यावेळेस चांगला चेंडू. इनिंग मात्र बंद होते. इनिंग बंद झाल्यानंतर फलकावर धावा तब्बल जातात त्या 41, म्हणजे जिंकण्याकरता. बॉल्स रिमेनिंग 24 आणि रन रिक्वायर्ड 42. 24 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण. यानंतर होणारा सामना साईराज तिलसेच्या विपक्षामध्ये असेल पिंपलासचा संघ. आई गावदेवी पिंपलास. कुठे पाणी नाही रे, त्या साईडला ग बघ.
क्षेत्ररक्षण सजवायचंय. यस, क्षेत्ररक्षण लावायचं. स्ट्राईक एंडवर पाहायला जातोय अभिनय पाटील. हे एक मोठं नाव. हे बॅट्समनचं नाव नॉन स्ट्रायकरला कोण आहे? दीक्षित. हे निखिल तिकडे बघ, 2 प्लेयर पाहिजे. बॉलर्स नेम काय रे? यश. सामन्याला सुरुवात होते. तब्बल जायचं आहे ते 24 चेंडू मध्ये 45 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. विनय पाटील 42 धावापर्यंत जायचं आहे. यश हमसे दूर. पहली गेंद लेकर ये गेंद उससे प्रहार कर दिया है. गेंद चली गई कवर के ऊपर से 6 रनों के लिए. जैसे ही देखा गेम हाफ वाली है, पिछला पैरों पे वेट ट्रांसफर कर दिया, बैकफुट पर जाना पसंद किया, वहां से खेल दिया कवर के ऊपर. शेष धनेश साळे साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज येते. 3 6 लावले तर यावेळेस दुसरा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटवर 1 बाउन्स निघेल का? निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. ज्यावर धावा येतील त्या 4. तब्बल 2 चेंडू फेस केले. जे 2 चेंडू ऑप्शनच्या बाहेर होते. पहिला चेंडू हाफ वॉली पाहिला गेला, बॅकफुटवर जाणं पसंत केलं, तिथनं मात्र प्रहार केला. प्रहारची उद्घोषणा झाली गेली आहे. कव्हरवरनं 6 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा हाफ वॉली पाहिलं, बॅकफुटवर जाणं पसंत केलं, पॉइंटची जागा निवडली, तिकडे 1 बाउन्स मिळाला, 4 धावा. फलक्याचा वेग इतक्या झपाट्याने वाढतोय. फलक्यावर धावा जाऊन पोहोचतात ते तब्बल 10. चेंडू क्रमांक 3 यश आमचे दूर. हा हाफ वॉली हा बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट आला नाहीये, पण बॅटची पेस इतका वेगवान, तेच तरार होता की चेंडू थांबणं कठीण आहे. चेंडू मात्र जाईल 1 सेकंड 3rd बाउन्स मध्ये, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. यस, भिवंडी क्रिकेट मध्ये खूप सारा दांडगा अनुभव. बिग एक्सपिरियन्स फॉर अभिनय पाटील. त्याने 3 चेंडू फेस केले. पहिला चेंडू कव्हरवरनं 6 मारणं, रबर बॉल ची गोष्ट ठीक आहे. 14 धावा आपण पाहायला गेल्या 3 चेंडूवर 4था चेंडू असेल. यश आमचे दूर इस बार. जरूर थोडा ब्लॉक होता. चेंडू एक्झिक्यूट परफेक्ट होता, वेगवान तेज तरार होता. बॅट मात्र उशिराने आलं. चेंडूचा वेग अतिशय वेगानं होता. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, जो जाऊन बंद होईल निर्धावच्या कक्षेमध्ये.
चेंडू क्रमांक 5 असेल अभिनय पाटील. हा चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा बाउन्स होईल. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्पीड झाला, खालच्या दर्जामध्ये राहिला, जो 5च्या रेंज मध्ये परफेक्ट आला नाहीये. चेंडू मात्र वाईट मिड विकेटच्या सत्रामध्ये ज्यावर एकेरी धाव जरूर फलकाला कलाटणी फलक 14 वरनं सरक ते 15 या अंकावर पोहोचते. आणि अंतिम चेंडू हा अंतिम चेंडू असेल या षटकामधला दीक्षित करता. हा चेंडू छबर धाव येईल ती फक्त एक डिक्लेअर असेल, डिक्लेअर झोनच्या रिजन मध्ये. तो चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. षटक मात्र पहिल्या क्रमांकाचा बंद होईल. फलकावर धावा तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याचा अर्थ 18 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा आहेत त्या 26 पाहिजे ना. 18 चेंडू 26 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर बंद झालं. 16 धावा. कुठेतरी यश थोडासा महाग झालं. छबर 3 चेंडू 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक जरूर केलं. बॉलर्स नेम श्रेयस. पहिला आला होता यश, दूसरा आला श्रेयस. जिस पहली ओवर की जब शुरुआत हुई थी तो आए थे यश, अब आए है श्रेयस. पहली गेंद हमसे दूर. ये गेंद इतनी तेज तरार थी, टप्पा खाने के बाद और तेज आई बल्ले पे और बल्ला लेट हो चुका था. चली गई बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, जहां पर खिलाड़ी तैनात है. 1 रन की गुंजाइश जरूर बोनी थी. स्कोरबोर्ड चल बसा है 17 रनों के ऊपर. ये गेंद अच्छी गेंद, तेज तर्रार थी, टपेज होती भी वहां पर नजर आई. डिक्लेयर जोन जहां पर रखा दिया गया है बस क्षेत्र में चली गई. 1 रन की सारे स्कोर आगे चल बसा है 18 रनों के ऊपर. इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद चली गई वाइड के रीजन में. स्कोर रुकने का नाम नहीं ले रहा है. अभी भी 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर जुड़ चुके हैं. इस बार अगली गेंद, ये गेंद चली जाएगी जैसे नजरों में देखा हाफ वाली है. गेंद में स्पीड बहुत कम किया था और अभिनय के जब अभी बोले फैजान भाई कि बहुत सारा एक्सपीरियंस लेके भिवंडी क्रिकेट से यहाँ पर आई है और वो आरसीबी के बहुत बड़े फैन है और उन्होंने इस साल फाइनल भी लगा दी है और 17 लोग मरे भी. मतलब इतने सालों में फाइनल मारी और 17 लोग मरे भी. स्कोरबोर्ड जहाँ पहुंचा है 25 रनों के ऊपर. एक रन जरूर आया. स्कोरबोर्ड 1 रन से आगे चल बसा है. अच्छा पहुंचा है 26 रनों के ऊपर. नजर 42 पे रखी थी. आधा रास्ता तय हो चुका है. अभी दीक्षित का बल्ला शांत है. सिंगल के सहारे स्ट्राइक रोटेट करते रहे क्योंकि अभिनय पाटिल मैन इन फॉर्म है. ये आखिरी गेंद रहेगी.
ये गेंद ऊपरी हिस्सा लगा है, उसके पीछे खिलाड़ी है, लेकिन इतनी पावर थी शॉट में कि गेंद नहीं चली गई। येस, सुयोगजी पाटील यांच्याकडनं 500 रुपीज 500 रुपये कॅश प्राइज जे आलं गेलं गुगल पे अभिनय पाटील करिता चेक करावं त्यांनी, त्याच्या अकाउंट मध्ये ते क्रेडिट झाले गेलेत. सुयोग पाटील मागे स्क्रीन खूप सुंदर लावली गेली आहे. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 33 धावा आतापर्यंत आपण पाहतो. अभिनय पाटीलचे तडाखे. निहार चेंडू पडल्यानंतर आत येतो. यावेळेस मात्र निर्धारची उद्देशना. फलकावर धावांचा वेग इतक्या झपाट्याने अभिनय पाटीलने सरसावला की 33 धावा आतापर्यंत फलकावर जाऊन पोहोचल्यात. फक्त आणि 9 धावेची गरज आहे. किती धाव फलकावर जरूर येईल, कारण अभिनय पाटील आपण बॅटिंग स्टँड वर पाहतो, ज्याच्याही बॅट मधनं तब्बल या इनिंग मध्ये धावा आल्या त्या 28 रन त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. या मॅच करता सकाळपासून पाऊस नाहीये, एखादा तास पाऊस यायला पाहिजे. आला ना. यावेळेस मात्र पुढचा चेंडू आपण पाटील पाहतो आपण बॅटिंग स्टँड वर. फेंडी सुद्धा उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र हातील कडा हिस्सा लागते बॅटची, ज्यावर धावा जरूर 2 जर्जित होत आहेत. फलक वेगाने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 35 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरवर. तिथे मात्र क्षेत्ररक्षक काय कॅच घेतली यार. बेस्ट कॅच ऑफ द डे, लाजवाब. जरूर संदीपजी पाटील साहेब यांनी सुद्धा 500 रुपीज कॅश गुगल पे केली आहे अभिनय पाटील करिता. जरूर जे ऑनर आहेत या संघाचे. धावफलकावर धावांचा वेग पाहिला ना तर धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या 35. साईराज तिलचे संघाचा कर्णधार आणि गावदेवी पिंपळा संघाचा कर्णधार विनामूल्य फलकावर धावांचा वेग 35 या अंकावर धावफलक रुपेश जो जोडला जातो बॅटिंग स्टँड वर. हा चेंडू आमच्या खूप बाहेर जाणारा पंच हे आमच्यापर्यंत वळतात. एकेरी धावचा बोनस अकाउंट मध्ये जोडला जाईल. फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 36 या अंकावर. हा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न टॉपेज जरूर होत आहे. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू डगआउट. अजूनही जिंकण्याकरता 7 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. अरे अजून एक ओव्हर आहे. राहुल तुझी फार गडबड आहे, तुझी फार गडबड चालू आहे. 6 धावांची गरज आहे. 1 मेगा ब्लास्ट हवा आहे. या षटकाचा विचार केला तर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. होईल का?
काचं उत्तर येऊन जाईल. मॅच फिनिश. The big fan of RCB, Abhinay Padil, please come on the dais and take your awards. Man of the match, 28 धावा. आम्ही मी आमंत्रित करतोय लालूजी पटेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करायचा आहे. काय फटके पाहायला मिळाले, खास करून एक शॉट, पहिला शॉट मला खूप आवडला. सो कव्हर वर ना आला. गावदेवी पिंपलास संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे आणि तिळशे साईराज तिळशे संघाचा कर्णधार. हे ना आलं गे ना टॉस. हे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेक होते. तिलसेच्या विपक्षामध्ये असेल पिंपलाचा संघ.